तब्बल 11 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे आणि 2 वर्ष त्यांनी एका कंपनीमध्ये को-फाउंडर म्हणून देखील काम पाहिलं. पण लोकांविषयी असलेली त्यांची तळमळ बघता त्यांना कधीही स्वस्थ बसू दिली नाही आणि हेच स्वप्न त्यांनी उराशी बाळगता 2023 मध्ये काही मोजक्या साथीदारांसोबत प्रत्युष उद्योग समूहाची स्थापना केली. आपण नेहमी म्हणतो, की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तर याचाच लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे आमच्या सर्वांच्या रिस्पेक्टेड मिसेस कीर्ती बिरादार मॅम, ज्या बाय प्रोफेशन ज्या प्रत्युषमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि बाय प्रोफेशन जर बघितलं तर एम-बी-ए इन एच-आर आहेत आणि त्यांचं पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कंप्लीट केल्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांनी नोकरी केली आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांचा 3 वर्षाचा जे मॅनेजमेंट आहे, ते मॅनेजमेंट भक्कमपणे ते आज सांभाळताना दिसत आहेत आणि 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रत्युषच्या मॅनेजमेंटला प्रत्युष उद्योग समूहाला एका नवीन नावारूपाला आणण्याचं काम कीर्ती मॅमने खूप छान पद्धतीने केलंय. सो हे आहेत राहुल सर आणि कीर्ती मॅम, ज्या प्रत्युषचे आपले ओनर आहेत, जे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहर आहे, त्या उदगीर शहरामधून ते बिलॉन्ग करतात. सो ही आहे आपली स्ट्रॉंग अशी मॅनेज ज्वेलरी, कारण दागिना हा प्रत्येकाला आवडतो. तर प्रत्युष आर्ट ज्वेलरीचे पार्टनर आहेत रिस्पेक्टेड मिस्टर राजेश पाटील सर आणि मिसेस समिधा पाटील मॅम. सरांना सेल्स आणि मार्केटिंग या व्यवसायामध्ये तब्बल 15 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे आणि एकाच मध्ये त्यांच्या त्या पोस्टला रिझाइन देऊन 2024 मध्ये त्यांनी प्रत्युष आर्ट ज्वेलरी प्रत्युषच्या माध्यमातून चालू केली आणि ज्वेलरी सोबतच त्यांनी प्रत्युष पर्स हे देखील प्रोडक्ट आज आपल्यामध्ये आणलेलं आहे. ज्वेलरी म्हटलं की तुम्हाला माहित आहे खूप बारकाईचं काम असतं. म्हणजे हे सगळं बारकाईचं काम असेल, ते बनवणं असेल, मॅट फिनिशिंग ज्वेलरी असेल, त्याचं ते डिझाईन्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या बारकाईचं काम आहे ते आज समिधा मॅडम खूप बॅकअप स्टेजला राहून सांभाळताना दिसत आहेत आणि खूप कमी कालावधीमध्ये प्रत्युष आर्ट ज्वेलरी प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेली आहे फक्त या दोघांच्या मेहनतीमुळे. सो हे होते आपले प्रत्युष आर्ट ज्वेलरी पार्टनर. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांची ओळख झालीच असेल. तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की प्रत्युषच का? पडलाय का हो प्रश्न? हॅलो, प्रश्न पडलाय का? आम्हाला मोठे-मोठे होलसेल मार्केट पण माहित आहेत. आम्ही तो मग सेल करू शकतो. मग आम्ही प्रत्युषलाच का चॉईस केलं पाहिजे? तर प्रत्युषला चॉईस करण्यासाठी एक रिझन नाहीये, तर मल्टिपल रिझन आहे. त्यातलंच एक म्हणजे प्रत्युष हे पूर्णपणे टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम आहे. आज जर आपण वेगवेगळ्या भागातून जवळपास 1000 फॅमिलीज कनेक्ट झालेलो आहोत. हॅलो, मला जर एवढ्या 1000 फॅमिलीच्या घरोघरी जाऊन ऑफलाईन जर हा प्रत्युषचा प्लॅन सांगायचा झाला, तर मला किती दिवस लागले असते हो? 5 महिने, 6 महिने, 8 महिने. प्रत्येकाचा एरिया वेगळा, प्रत्येकाची सिटी वेगळी, येण्या-जाण्याचा टाईम असेल, सगळं मॅनेजमेंट असेल, हे जर बघता तर कमीत कमी मला 6 ते 8 महिने आरामात लागले असते. पण आज एक लिंक तुमच्याकडे आली आणि आपण सगळेजण एकत्र कनेक्ट झालो. यालाच काय म्हणतात? टेक्नॉलॉजी असे म्हणतात. कारण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही टेक्नॉलॉजीवरती चालणार आहे. तुम्ही मान्य करा अथवा न करा, पण येणारा काळ हा पूर्णपणे टेक्नॉलॉजीचाच असणार आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, पूर्वी सगळ्यांच्या घरी टॉर्च असायची बॅटरी. हॅलो, टॉर्च बॅटरी माहितीये का? जी लाईट गेल्यानंतर किंवा शेतामध्ये खूप उशिरापर्यंत काम करावं लागायचं, तेव्हा त्याचा आपण उपयोग करायचो. आज ते तुम्हाला कुठे बघायला मिळते का हो? कुठेच बघायला मिळत नाही. बरं, पूर्वी सगळ्यांच्या घरी कॅल्क्युलेटर असायचे, जे आपण हिशोब करण्यासाठी वापरायचो, कॅल्क्युलेटर बटनचे. आज ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात कुठे बघायला मिळतात का? नाही मिळत. पूर्वी सगळ्यांच्या घरी अलार्म असायचे, जे सकाळी मोठमोठ्याने आपल्या कानाजवळ वाजायचे. आज ते अलार्म तुम्हाला बघायला मिळतात का? नाही मिळत. काय रिझन असेल? कारण या सगळ्या गोष्टी आज आपल्याला मोबाईलमध्ये आलेल्या आहेत. कुणाचा मोबाईल आहे का ज्यांच्यामध्ये कॅल्क्युलेटर नाहीये, अलार्म नाहीये, टॉर्च नाहीये, असं कुणाचा मोबाईल आहे का? साध्यातला साधा मोबाईल जरी असेल, तरी ह्या सगळ्या गोष्टी आज त्या मोबाईलमध्ये आलेल्या आहेत. म्हणजेच काय? तर मला एक सांगा, सगळ्यात आधी एक प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेल. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही काय बघता? सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही काय बघता? बरं ते जाऊ द्या. रात्री झोपायच्या आधी सगळ्यात शेवटी काय बघता? हसताय म्हणजे? मोबाईल बघतो. आपला हात आधी जातो मोबाईलकडे. गाईज, मोबाईल हेच आपलं फ्युचर आहे. कारण 90% लाईफ आपली पूर्णपणे आज मोबाईलवरती डिपेंड झालेली आहे. म्हणजे मुलांच्या स्कूलचं ॲडमिशन असेल, लग्नाची पत्रिका असेल, बर्थडेचं इन्व्हिटेशन असेल, कोणतेही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, लाईट बिल भरणं असेल, गॅस बुकिंग असेल, जे काही आहे ते आज सगळं काही आज आपल्याला मोबाईलवरती करता येतं. गरज आहे का ऑफलाईन रांगेत जाऊन थांबायची? बरं, एखाद्याच्या घरात जन्माला आलेली व्यक्ती पण आपल्याला मोबाईलवरती समजलं का हो? का डोक्यावरून गेलं? काय सांगितलं की मॅडमनी काय कळालं नाही, असं किती जणांना वाटलं?
नक्कीच समजलं असेल. कारण आपले जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला समजणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं, की मॅडम कंपनी तुम्ही चालू केली तर मग एकच प्रॉडक्ट असायला पाहिजे. मग असं नाहीये. हे बघा गाईज, प्रत्येकाकडे साडीचा स्कोप असेल का? नाही. पण साडीचा स्कोप नाहीये म्हणून ज्वेलरीचा राहणार नाही का? 100% राहणार आहे. बरं ज्वेलरीचा नाही म्हणून कुर्तीचा राहणार आहे का? 100% असणार आहे. म्हणजे ज्वेलरी नाही विकली तर कुर्ती विकू शकता. कुर्ती नाही विकली तर रेडीमेड ब्लाउज विकू शकता. रेडीमेड ब्लाउज नाही विकलं तर सॅनिटरी पॅड विकू शकता. म्हणून आपल्याकडे आज मल्टिपल प्रॉडक्ट आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरात लागणारा किराणा सामान सुद्धा तुम्हाला प्रत्युषमधून घ्यायला मिळणार आहे. हे खरंच भाग्य आहे आणि लक्की आहोत आपण सगळे. कारण एक ना एक गोष्ट आज आपल्याला प्रत्युषमधून येणाऱ्या काळात सुद्धा मिळणार आहे. सो नेक्स्ट आहे आपण बघू शकतो इथून फक्त आणि फक्त मला तुमचे 10 ते 15 मिनिटं हवे आहेत. पुढे इथून आपल्याला कळणार आहे, की कशाप्रकारे आपल्याला असं तुमच्याशी बोलायचंय, की किती जणांना कोव्हिड आठवतो? कोरोना. हॅलो, कोरोना, कोव्हिड आठवतं का? तुम्ही म्हणत असाल, "काय मॅडम सगळ्यांना आठवतो का?" असं काय विचारताय? तर मी सांगेल, की कोव्हिडमध्ये जर आपण बघितलं, जर म्हणजे कोव्हिडच्या आधी जर परिस्थिती बघितली, तर आपल्या घरचा कर्ता पुरुष असेल, कमावता व्यक्ती असेल, तोच फक्त घराच्या बाहेर जाऊन काम करायचा. आपण घर बसल्या घर सांभाळायचो. पण कोव्हिडमध्ये जाणीव झाली, की एका व्यक्तीवरती घर चालू शकत नाही आणि आज जर पाहिलं तर फक्त जेंट्सच नाही, घरातली जी स्त्री आहे, ती सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर जाऊन आज कमवताना दिसत आहे. पण कुठे ना कुठे आपल्याकडे जे ग्रामीण भागातून महिला आहेत, म्हणजे आज आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. प्रत्युष कधीच तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही तुमच्या घराबाहेर जा, तुमच्या गावाबाहेर द्या, तुमचा मोबाईल आणि तुमचा प्रॉपर वेळ या दोन्ही गोष्टी जर मेंटेन केल्या, तर तुम्ही प्रत्युषचा बिझनेस इझिली करू शकता. सो हे आपल्यासाठी बेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. आज जर पाहिलं तर 80% महिला म्हणजे 80% तुमच्या आजूबाजूच्या महिलांना जर तुम्ही बघत असाल, तर त्या ऑनलाईन काही ना काही करताना दिसतात. असं तुम्हाला कुणीच दिसणार नाही, जी फक्त घर सांभाळते आणि गृहिणी आहे. कुणीच दिसणार नाही. जिला जे जमतं, जिला जिच्यामध्ये आवड आहे, ती काही ना काही करताना साइड बाय साइड दिसत आहे. का करते हो हे सगळं? एक्स्ट्रा इन्कम सोर्ससाठी. बरोबर आहे. मग कोणी केक बनवत असेल, कोण स्कूटी शिकवत असेल, कोण पार्लर क्लासेस घेत असेल, कोण मेहंदी काढत असेल, कोण कपडे शिवत असेल, कोणी आरी वर्क करत असेल. म्हणजे जिला जे जमतं, जिला जे येतं ते साइड बाय साइड काही ना काही करताना आज प्रत्येक महिला दिसत आहे. सो ऑनलाईनसाठी हा बेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, बेस्ट बिझनेस प्लॅन आहे. आज जर बघायला गेलं तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कंपनी ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी देते ₹400 ला. जस्ट एक्झाम्पल घ्या, की तुम्हाला प्रत्युष कंपनी एक साडी देते ₹400 ला. पण त्याआधी मी सांगेल, मध्ये इन होता प्रत्युष त्याला तुम्ही प्रत्युषमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक नाव दिलं जातं, ज्याला आपण डिस्ट्रिब्युटर असं म्हणतो. तर कंपनी जेव्हा डीपी रेट म्हणजे काय? तर डिस्ट्रिब्युटर प्राइस रेटमध्ये एखादी साडी देते, तर त्या साडीचा टॅक्स असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, सगळं इन्क्लूड करून त्याची डीपी प्राइस तुम्हाला मिळत असते. सो एका साडीची जर प्राइस असेल ₹400 तर त्याची मार्केट किंमत असणार आहे कमीत कमी ₹700 ते ₹800. आज तुम्हाला प्रत्युष ₹400 ला देते, पण मार्केटमध्ये त्याची किंमत किती असणार आहे? कमीत कमी 700 ते ₹800. कंपनी तुम्हाला सांगते पुढे 500 ला विकायची, 600 ला विकायची, 700 ला विकायची. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर तुम्हाला तुमचा कस्टमर बेस बनवायचा असेल, जर तुम्हाला आपली सिस्टम फॉलो करायची असेल, तर फक्त आणि फक्त ₹100 मार्जिन तुमचं ॲड करा. ते तुमच्या स्टेटसला, तुमच्या सोशल मीडियाला, तुमचे वैयक्तिक जे काही फ्रेंड सर्कलचे ग्रुप्स असतील, तिथे पोस्ट करा. त्या माध्यमातून जेव्हा तुमच्याकडे ऑर्डर येते, कस्टमरकडून घेताना घेतले ₹500, कस्टमरचे डिटेल्स तुमच्याकडे घेतले, कंपनीला देताना दिले ₹400, त्यांचे डिटेल्स कंपनीला पाठवले, कंपनी त्यांच्या ॲड्रेसवरती कुरिअर करून देते. ह्याच्यात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्युषचे डिस्ट्रिब्युटर आहात म्हणून डीपी रेटवरती सुद्धा तुम्हाला लाईफ टाईमसाठी 10% डिस्काउंट दिलं जातं. म्हणजे 400 ची साडी आहे, 10% लेस करून तुम्हाला ती अमाउंट कंपनीला पे करायची असते आणि बघायला गेलं तर कंपनीला त्यांचे डिटेल्स कस्टमरचे सगळे पाठवायचे असते. कंपनी त्यांच्या ॲड्रेसवरती कुरिअर करून देते. म्हणजे एका साडीमागे तुम्ही आरामात ₹100 ते ₹150 इझिली कमवू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला खूप हार्ड घ्यायची गरज नाही. 400 ची साडी आहे, ₹500 ला विकली. ₹100 प्रॉफिट तुमचा याच्यामध्ये झाला. जे 10% लेस झाले ते अजून वेगळेच. म्हणजे एका साडीमागे कमीत कमी तुम्ही ₹150 तरी इझिली कमवू शकता. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यायची गरज नाही. कारण कंपनी लाईफ टाईमसाठी तुम्हाला कुरिअर चार्जेस हे पे करत असते फ्रीमध्ये. साडी असेल, ज्वेलरी असेल किंवा जे काही आपले प्रॉडक्ट आहेत, त्या प्रत्येक प्रॉडक्टवरती लाईफ टाईमसाठी कुरिअर चार्जेस तुम्हाला फ्री असतात. यात काही तुम्हाला खूप हार्ड करायचं नाहीये. चलता-फिरता आलेले फोटोज पोस्ट केले, ऑर्डर आली, कंपनीला दिल्या आणि मध्ये प्रॉफिट कमवला.
तुम्ही समजा अशा दिवसाला 4 ते 5 जरी ऑर्डर घेतल्या ना, 4 ते 5 जरी ऑर्डर घेतल्या, समजा एखादी साडी सेल केली, एखादी कुर्ती सेल केली, एखादी ज्वेलरी सेल केली, ज्याची क्षमता जास्त, ज्याला करण्याची जिद्द जास्त, ते यापेक्षा जास्त पण करू शकतात. पण एक तुम्ही ठरवलंच, की नाही मला दिवसाला 4 ते 5 जरी ऑर्डर घ्यायच्यात, तर 1 दिवसाचं इन्कम असतं फक्त आणि फक्त तुम्ही ₹100 मार्जिन ॲड करून फक्त आणि फक्त 1 दिवसाचं इन्कम असतं तुमचं 800 ते ₹1000. इझिली तुमचं घर सांभाळून, तुमचं डेली रुटीन सांभाळून, तुमचे लेकरं सांभाळून, सगळं सांभाळून तुम्ही हे इझिली इन्कम दिवसाला घेऊ शकता. हे होतं आपलं ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेलमधून तुम्ही इझिली हे इन्कम घेऊ शकता. सो नेक्स्ट आहे आपलं ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? जर तुम्ही प्रत्युष कंपनी स्टोअरला म्हणजे आपल्या प्रत्युष कंपनीचं मेन स्टोअर आहे लातूर जिल्ह्यात उदगीर येथे आणि आपल्या ज्वेलरीचं मेन स्टोअर आहे पुण्यामध्ये पिंपळे गुरव येथे. सो तिथल्या स्टोअरला किंवा जे कोणते तुमचे तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय त्या सिटीमधल्या स्टोअरला मेगा स्टोअर्स असं आपण नाव दिलेलं आहे. सो मेगा स्टोअर्स कुठं-कुठं असणार आहेत हे मी मीटिंगच्या लास्टच्या भागामध्ये नक्की तुम्हाला सांगेल. जर त्या स्टोअरला तुम्ही तुमचा कस्टमर खरेदीसाठी घेऊन जाताय, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कंपनी 5 ते 15% पर्यंत प्रॉफिट हा देत असते. ते कसं? समजा तुम्ही आपल्या प्रत्युषची साडी वेअर केलेली आहे आणि एखाद्या प्रोग्रामला जाताय आणि तिथं साडी वेअर केल्यानंतर तुमची मैत्रीण असेल, तुमचे रिलेटिव्हज आहेत, ते तुम्हाला विचारतायत, की "अगं खूप छान सुंदर साडी दिसते, ज्वेलरी खूप छान आहे, कुठून घेतली?" तुम्ही काय म्हणणार? "आमच्या प्रत्युषच्या स्टोअरमधून घेतली." तिला सांगितलात, ती म्हटली, "चला आपण एकदा व्हिजिट करू." तिला घेतलात, आपल्या प्रत्युषच्या स्टोअरला गेलात, ती व्यक्ती खरेदी करणार, त्याच्यावरती जे काही प्रॉफिट आहे, ते 10% प्रमाणे प्रॉफिट ते स्टोअर ओनर तुम्हाला देत असतात. बरं आपण बाई पण भारी देवा पिक्चर बघितलं किंवा वेगवेगळे पिक्चर बघतो, बाहेरच्या दुकानात जाऊन शॉपिंग करून येतो. ते स्टोअर ओनर तुम्हाला काही देतात का हो? साधं पाणी तरी तुम्हाला विचारतात का? नाही विचारत. पण आज आपल्या प्रतिष्ठा स्टोअरमध्ये जर तुम्ही तुमचा कस्टमर खरेदीसाठी घेऊन जाताय, तर तुमचा कस्टमर खरेदी करणार फक्त तुम्ही त्या कस्टमरला त्या स्टोअरला घेऊन गेल्यामुळं तुम्हाला 10% प्रमाणे प्रॉफिट त्यांच्या सेलिंगवरती, त्यांच्या पर्चेसिंगवरती त्यांनी जी काही शॉपिंग केली असेल, त्याच्यावरती 10% प्रमाणे प्रॉफिट ते स्टोअर ओनर तुम्हाला देत असतात. किती मस्त आहे. बरं मी आज लातूरमध्ये राहते आणि माझी एखादी मैत्रीण राहते मुंबईमध्ये, तर मी काय करेल, "अगं मुंबईमध्ये सुद्धा आपलं स्टोअर आहे. हे घे, हा तिथला ॲड्रेस आहे. तुला वेळ असेल तेव्हा तू नक्की जा." माझ्या सांगण्यावरून ती व्यक्ती तिथल्या स्टोअरला गेली. त्या स्टोअर ओनरला जर मी आधीच कॉल करून सांगितलं असेल, की "हॅलो सर, मॅम, माझ्या ह्या-ह्या नावाचे डिस्ट्रिब्युटर किंवा ह्या-ह्या नावाची माझी मैत्रीण तुमच्याकडे खरेदीला येत आहे." जर मी त्या स्टोअर ओनरला आधीच कळवलेलं असेल, तर त्याच्यावरती सुद्धा ते स्टोअर ओनर तिथून तुम्हाला 10% प्रमाणे प्रॉफिट हा देत असतात. त्याचे रूल्स रेग्युलेशन्स तुम्हाला पाळावे लागतात. बाकी ऑफलाईनमधून हे इझिली इन्कम तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 1 मैत्रिणीला न्या, 2 न्या, 3 न्या, अनलिमिटेड कस्टमरला तुम्ही त्या स्टोअरला घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यावरती जे काही आहे ते 10% प्रमाणे प्रॉफिट तुम्हाला मिळत असतं. सो हे होतं आपलं ऑफलाईन बिझनेस मॉडेल. खूप सुंदर आहे, साधं आहे, सरळ आहे आणि सोपं आहे. ज्यांना वाटतं, की मला मोबाईलचं नाही जमत, मला फोटो पोस्ट करायला नाही जमत, मग इथं प्राइस काय टाकायची? त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्या सिटीमध्ये जर मेगा स्टोअर असेल ना, तुमचे जे कोणी ओळखीचे आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला त्या मेगा स्टोअरला घेऊन जा. क्वालिटी दाखवा, व्हरायटी दाखवा आणि ती सगळं जेव्हा त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघेल, तेव्हा नक्की ती तिथं खरेदी करेल आणि त्या खरेदीवरती सुद्धा तुम्हाला प्रॉफिट हे घेता येऊ शकतं. सो हा होता आपला ऑफलाईन बिझनेस मॉडेल. सेकंड जर बघायला गेलं तर आहे हे आपलं रेफरल मॉडेल. रेफरल बिझनेस मॉडेल म्हणजे काय? हा तर माझा सगळ्यात आवडता इन्कम सोर्स आहे आणि कंपनीमध्ये असे बरेच जण आहेत, जे रेफरल मॉडेलमधून खूप छान प्रकारे घेतायत. पण अतिशय सगळ्यात मोठी बेंचमार्क क्रिएट करणारा इन्कम टाइप आहे. मला एक सांगा तुमच्याकडे कमीत कमी किती कॉन्टॅक्ट लिस्ट असेल हो? हॅलो. कमीत कमी तुमच्याकडे किती कॉन्टॅक्ट लिस्ट असेल? कुणाकडे 200, कुणाकडे 400 असेल, कुणाकडे 600 असेल, कुणाकडे 1000 असेल, कुणाकडे 1200 असेल. पण आपण पकडूया कमीत कमी तुमच्याकडे 100 तरी कॉन्टॅक्ट लिस्ट असणार आहे. त्यापैकी असे किती जण आहेत ज्यांना वाटतं, की नको, नको आम्हाला एक्स्ट्रा इन्कम आलेलं चालणार नाही. आमच्याकडे सगळं काही आहे. असे किती जण म्हणतात? कुणीच नाही म्हणत गाईज. कारण आज प्रत्येकाला गरज आहे. आज प्रत्येक जण एक्स्ट्रा इन्कम सोर्सच्या शोधात आहेत. अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही शोधता, तुमच्या आजूबाजूला असेल, मार्केटमध्ये असेल, समाजात असेल, रिलेटिव्हजमध्ये असेल, फ्रेंड सर्कलमध्ये असेल, अननोन व्यक्तींमध्ये असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे व्यक्ती शोधता, ज्यांना एक्स्ट्रा इन्कम सोर्स हवा आहे, ज्यांना राइट प्लॅटफॉर्म हवा आहे, ज्यांना वाटतं, की येस, एक संधी येऊ द्या, मी काहीतरी करून दाखवते. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तींपर्यंत आपल्या प्रत्युषचा बिझनेस घेऊन जाता, रेफर करता आणि तुमच्या माध्यमातून ती व्यक्ती प्रत्युषमध्ये येते, तर त्या प्रत्येक एका व्यक्तीवरती तुम्हाला ₹700 हे रेफरल इन्कम दिलं जातं. हॅलो. तुमच्या माध्यमातून ती व्यक्ती जेव्हा प्रत्युषमध्ये इन होते, त्या प्रत्येक एका व्यक्तीवरती तुम्हाला ₹700 रेफरल इन्कम हे दिलं जातं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लिमिट नाहीये. तुम्ही 1 व्यक्तीला सांगा, 2 सांगा, 3 सांगा. अनलिमिटेड व्यक्तींना तुम्ही प्रत्युषचा बिझनेस रेफर करू शकता आणि त्या प्रत्येक एका व्यक्तीवरती ₹700 हे रेफरल इन्कम तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. सो हा होता आपला रेफरल बिझनेस मॉडेल.
सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही जर बाहेर नोकरी करत असाल, जॉब करत असाल, तर तुम्हाला महिन्यातून एकदाच पगार दिला जातो. येस ओर नो? मान्य आहे का? तुम्हाला महिन्यातून एकदाच पगार दिला जातो. पण आज जर प्रत्युषमध्ये तुम्ही ठरवलं, तर आठवड्याचं इन्कम तुम्ही सेट करू शकता. जे काही तुमचं आठवड्याभरामध्ये काम होतं, रविवारी विथड्रॉवल टाकल्यानंतर सोमवारी तुमच्या अकाउंटला पेमेंट हे जमा झालेलं असतं. दर रविवारी तुम्हाला विथड्रॉवल तुमचा टाकता येऊ शकतो. सो हे आणि खूप छान गोष्ट आहे आणि आपण सर्वसामान्य महिला आहोत. माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपण सगळेजण मोस्ट ऑफ सर्वसामान्य महिला आहोत. आपले मोठे-मोठे स्वप्न नसतात, की नाही मला विमान पाहिजे, माझा बंगला पाहिजे किंवा मला महिन्याला लाखो रुपये इन्कम आलं पाहिजे, असे आपले स्वप्न अजिबात नसतात. सो जे काही आपले छोटे-छोटे स्वप्न आहेत, ते सगळे काही आपण म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला इन्कम घेऊन ते कंप्लीट करू शकतो. आपल्याला महिनाभर वाट बघण्याची गरज नाही. ही एक सिस्टम आज आपल्या प्रदेशमध्ये खूप छान आहे. याच्यातून प्रत्येक महिला घडत आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. सो रेफरल मॉडेल हा त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सो तुम्ही इथं बघू शकता टीम ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल म्हणजे काय? तुम्ही या व्यवसायामध्ये येताय, नॉलेज घेताय. डेली रात्री 9 ते 10 आपलं ट्रेनिंग सेशन असतं, मीटिंग असतं, बिझनेस अपॉर्च्युनिटी असते, ज्या माध्यमातून तुम्ही शिकताय. तुमचे जे कोणी अपलाईन असतील, सीनियर असतील, ज्यांनी तुम्हाला या व्यवसायामध्ये आणलेलं आहे, त्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहताय, त्यांच्याकडून शिकून घेताय आणि हा व्यवसाय करून तुमच्याकडे एक टीम तुमच्याकडे तयार होते. तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला इन्सेंटिव्ह मॉडेलमध्ये इन्कम दिलं जातं. जसं की 700, 200, 50, 50, 50, 50 आणि 50 हे टीम इन्सेंटिव्ह मॉडेलमधून सुद्धा तुम्हाला इन्कम हे दिलं जातं. त्यासोबतच जर बघायला गेलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, ज्या माध्यमातून वाटतं की तुम्हाला नाही माझ्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. जर तुम्ही कितीही घरकाम केलं, घरात किती पण छान काम केलं, तर तुमच्या कामाचं कौतुक कोणी करत नाही आणि प्रत्येक महिलाची हीच खंत असते, की आपण केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. तर प्रत्युष नेहमीच तुमच्यासाठी कौतुकाची थाप द्यायला तयार असतं. ते या माध्यमातून, की जर तुम्ही प्रत्युषची सिल्व्हर लेव्हल कंप्लीट करताय. सिल्व्हर लेव्हल म्हणजे काय? जर प्रत्युषमध्ये आल्यानंतर तुमचं इन्कम ₹5,000 होतं. जेव्हा केव्हा तुमचं इन्कम हे ₹5,000 होतं, तेव्हा तुम्ही प्रत्युष्य बनता सिल्व्हर डायरेक्टर आणि प्रत्युषची जी सगळ्यात फर्स्ट लेव्हल आहे, ती तुम्ही क्वालिफाय करता. सेकंड आहे गोल्ड डायरेक्टर. गोल्ड डायरेक्टर लेव्हल क्वालिफाय करण्यासाठी तुमचं इन्कम हे ₹30,000 असावं लागतं. देन प्रत्युषची जी सेकंड लेव्हल आहे गोल्ड डायरेक्टर ती तुम्ही क्वालिफाय होता. थर्ड आहे स्टार, नंतर आहे डायमंड, प्लॅटिनियम आणि पुढच्या लेव्हल्स तुम्हाला मी सांगणार नाही. कारण जेव्हा तुम्ही प्रत्युषमध्ये याल, सिल्व्हर, गोल्ड व्हाल, देन तुम्हाला पुढच्या लेव्हल्स ऑटोमॅटिक कळून जातील. सो हे होतं आपलं टीम डेस्टिनेशन लेव्हल इन्कम, ज्या माध्यमातून तुम्ही हे इन्कम घेऊ शकता. सो महत्वाची स्लाइड म्हणजे स्टोअर बिझनेस मॉडेल आणि सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला की स्टोअर आहेत तुमचे, नवीन-नवीन शॉप होतात, नवीन-नवीन तुम्ही ओपनिंग करता. म्हणजे हे स्टोअर बिझनेस मॉडेल काय आहे? तर ज्यांना सेलिंगमध्ये आवड आहे, पण ज्यांना वाटतं की नाही माझ्याकडे जास्त इन्कम नाहीये किंवा माझ्याकडे जास्त पैसा नाहीये, मी जास्त भांडवल नाही लावू शकत. तर त्यांच्यासाठी प्रत्युष होम शॉपिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला प्रत्युषची होम शॉपिंग तुमच्या घरातून स्टार्टअप करता येऊ शकते. तुमच्या घरातला जो काही हॉल असेल किंवा रूम असेल, एखाद्या ठिकाणी छान त्याचं सेटअप करून तुम्ही प्रत्युषची होम शॉपिंग घेऊ शकता. याच्यासाठीची टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती आहे फक्त आणि फक्त ₹20,000. ₹20,000 मध्ये जेव्हा प्रत्युषची तुम्ही होम शॉपिंग घेता, तर डी वरती तुम्हाला तब्बल 33% डिस्काउंट दिलं जातं आणि 33% डिस्काउंट म्हणजे खरंच ही खूप मोठी अमाउंट आहे. कारण प्रत्युष जर तुम्ही डिस्ट्रिब्युटर असाल, तर तुम्हाला 10% दिलं जातं. पण जर तुम्ही प्रत्युषची होम शॉपिंग घेताय, तर डी तुम्हाला 33% डिस्काउंट दिलं जातं. म्हणजेच काय, जर तुम्ही पे करता ₹20,000 पण तुम्हाला स्टॉक मिळताना मिळतो ₹30,000 चा म्हणजेच काय, तर ₹10,000 चा स्टॉक हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये वरचा मिळत असतो ऑफरमध्ये. हे पूर्णपणे होम बेस्ड बिझनेस मॉडेल आहे. तुम्हाला इथं सेट टू सेट घ्यायची गरज नाहीये. तुम्ही सिंगल पीस पण घेऊ शकता. तुमच्या चॉईसनं घेऊ शकता. साडी असेल, ज्वेलरी असेल, जे कोणते प्रॉडक्ट तुम्हाला तुमच्या होम शॉपिंगमध्ये ठेवायचे आहेत, ते सगळं काही तुम्ही होम शॉपिंगमध्ये घेऊ शकता. ह्याच्यासाठी प्रॉपर रॅक सिस्टम असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कुणाला प्रत्युष्य होम शॉपिंग रेफर करताय, तुमच्या माध्यमातून कोणतीतरी एक व्यक्ती प्रत्युष्य होम शॉपिंग घेते, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ₹1,000 रेफरल इन्कम हे दिलं जातं. हे होतं प्रत्युष होम शॉपिंगसाठी ज्यांनी घर बसल्या ज्यांना स्टार्टअप करायचंय. आज जर बघितलं तर प्रत्युषमध्ये असा धुमाकूळ घातलेला आहे होम शॉपिंगनं, की तुम्ही बघू शकता. जिथं जाईल तिथं प्रत्युष होम शॉपिंग झालेले आहे आणि हे खूप मोठं बेनिफिट आहे. याचे रिझल्ट सुद्धा बेस्ट ऑफ द बेस्ट आज आपल्याकडे येत आहेत. त्यासोबतच जर बघायला गेलं तर स्टोअरमध्ये आपलं आणखीन एक आहे ते म्हणजे मेगा स्टोअर. मेगा स्टोअर ही कन्सेप्ट मोठी आहे. एक सिटी एक मेगा स्टोअर असणार आहे. याची जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे ₹15,00,000. ₹15,00,000 मध्ये तुम्ही आपल्या प्रत्युषचं मेगा स्टोअर घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला ऑल प्रॉडक्ट घ्यायचे आहेत. जसे की साडी असेल, ज्वेलरी असेल, जे काही मी तुम्हाला मगाशी प्रॉडक्ट सांगितले, ते सगळे प्रॉडक्ट तुम्हाला याच्यामध्ये घेता येऊ शकतात.
ह्याची फॅसिलिटी सुद्धा मल्टिपल असणार आहे. आज जर बघायला गेलं तर 34,000 ते 35,000 महिलांचा वर्ग आज आपल्याकडे आहे. ते सगळं काही तुम्हाला WhatsAppच्या माध्यमातून ऑनलाईन सेलिंगसाठी भेटत असतो. ऑफलाईन सेलिंग सुद्धा तुम्हाला भेटते. म्हणजे ज्या एरियात तुम्ही मेगा स्टोअर घेताय, त्या एरियातले डिस्ट्रिब्युटर सगळे काही ऑफलाईन खरेदीसाठी तुमच्याकडेच येतात. होम शॉपिंगला तुम्ही सप्लाय करू शकता आणि तुमचे जे काही वैयक्तिक रिटेल कस्टमर्स असतील, ह्या मल्टिपल फॅसिलिटी आज तुम्हाला मेगा स्टोअरमध्ये मिळतायत. ह्याच्यासाठी कमीत कमी 400 ते 600 स्क्वेअर फूटचं मिनिमम शॉप असणं, कार्पेट एरिया असणं गरजेचं आहे आणि हे पूर्णपणे प्रत्यूष ऑथराइज्ड स्टोअर असतं. म्हणजे तुमचा सेल होतोय, नाही होतोय, तुम्ही काय करताय, कसं सेटअप ठेवताय, याच्यावरती सगळं काही बारकाईने लक्ष हे प्रत्यूष मॅनेजमेंटचं असतं आणि त्यांच्या अंडर हे प्रत्यूष मेगा स्टोअर हे चालत असतात. सो बिनधास्तपणे तुम्ही प्रत्यूष होम शॉपिंग आणि मेगा स्टोअर याच्यामध्ये काम करू शकता. ज्यांना कुणाला ह्याची डिटेल्स माहिती हवी असेल किंवा ज्यांना कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला ज्यांनी आजच्या मीटिंगची लिंक दिली असेल, त्यांच्या माध्यमातून नक्की घेऊ शकता. मॅडम तुम्ही सगळं सांगितलं, पण आम्हाला प्रत्युषला स्टार्ट कसं करायचं हे नाही सांगितलं. तर प्रत्युषला स्टार्ट करण्यासाठी आपल्या जे काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला करावे लागतात. प्रत्युषला स्टार्ट करण्यासाठी आपलं एक छोटंसं सबस्क्रिप्शन आहे. ते तुम्हाला घ्यायचं असतं. ते आहे ₹1999 चं. जेव्हा तुम्ही ₹1999 चं छोटंसं सबस्क्रिप्शन आज आपल्याकडे घेताय, तर याच्यामध्ये एक साडी आणि एक बुकलेट तुम्हाला गिफ्टमध्ये दिलं जातं आणि बाकीच्या ऑल सर्व्हिसेस तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जातात. लाईफ टाईममधून एकदा म्हणजे आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घ्यायचंय. आज जर तुम्ही मोबाईलचं रिचार्ज मारताय, तर ते संपल्यानंतर 1 मिनिटासाठी सुद्धा एक्स्ट्रा मोबाईल चालत नाही. पण आज प्रत्युषमध्ये बघायला गेलं तर लाईफ टाईम म्हणजे आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घेऊन प्रत्युषला स्टार्टअप करायचंय. तुम्हाला प्रत्युषचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून दिलं जातं. प्रत्युषच्या ऑफिशियल ग्रुप्सला सुद्धा तुम्हाला जॉइन केलं जातं. ती पूर्णपणे आपली सिस्टम आहे, प्रोसेस आहे. ते सगळं काही तुमच्याकडून करून घेतलं जातं. पण मला खरंच सांगायला आवडेल, आज तुम्ही म्हणजे मीटिंग गेल्या 40 ते 45 मिनिटं खूप शांततेत मीटिंगची लिंक दिली असेल, त्यांना कॉल करताय, मेसेज करताय आणि तुमचे जे काही डाउट्स, क्वेशन आहेत ते क्लिअर करून जर तुम्ही त्यांना येस असा रिप्लाय करताय आणि इन्स्टंट जर तुम्ही प्रत्युषमध्ये इन होताय, तर ₹1999 चं सबस्क्रिप्शन न घेता फक्त आणि फक्त ₹1599 ने सुद्धा तुम्ही प्रत्युषचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये जी साडी गिफ्टमध्ये दिली जाते ती मिळत नाही, पण बाकीच्या ऑल सर्व्हिसेस तुम्हाला याच्यामध्ये असेल. मग मागचे 40 ते 45 मिनिटं तुम्हाला आपला बिझनेस प्लॅन आवडला असेल, तर नक्की तुम्ही या ऑफरमध्ये प्रत्युषमध्ये इन होऊ शकता. ही आहे आपल्या प्रत्युषची कम्युनिटी. आज जर बघायला गेलं तर 34,000 पेक्षा पण जास्त डिस्ट्रिब्युटर बेस आज आपल्याकडे आहे. 75 नाही तर 85 पेक्षा पण जास्त आउटलेट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज आपले रन करतायत. 1200 पेक्षा पण जास्त टॉप लीडरशिप आज आपल्याकडे आहे आणि 70 लाखापेक्षा पण जास्त कस्टमर बेस आणि 9 प्रॉडक्ट रेंजवरती आज आपण काम करतोय. ही आहे आपली